मुंबईत ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याचे बॅनर लागले आहेत। बॅनरवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे फोटो आहेत। दादर, वरळी आणि परळ परिसरात बॅनरबाजी करण्यात आली आहे। मराठी माणसाची एकजूट ही काळाची खरी गरज असा उल्लेख बॅनरवर करण्यात आलाय। तर दुसरीकडे ठाकरे बंधूंकडून बॅनरच्या माध्यमातून विजयी मेळाव्याचं निमंत्रण देण्यात आलंय। या सगळ्या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी जय पवार यांच्याकडनं। जय, जसजसा 5 तारखेचा मेळाव्याचा दिवस जवळ येतोय तसतशी बॅनरबाजी आणि वातावरण निर्मिती जोरदार केली जाते। नक्कीच आपण जर पाहिलं तर येत्या 5 तारखेला मराठी भाषेचा विजय मेळावा साजरा होणार आहे आणि याच पूर्वीच आपण पाहिलं तर ठिकठिकाणी आता बॅनरबाजी सुरुवात झाली आहे। आपण सध्या दादरच्या सेना भवन या परिसरात आहोत। आपण तिथे पाहू शकता खरं तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं संयुक्त निमंत्रण पत्रिका खरं तर या ठिकाणी बॅनरवरती लावण्यात आली आहे। आवाज मराठीचा अशा पद्धतीचा हा बॅनर लावण्यात आला आहे। शिवसेना भवन समोर हा बॅनर लावण्यात आला आहे। खरं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्राला असेल किंवा मराठी माणसांना हा निमंत्रण पत्रिका हे बॅनरच्या स्वरूपाने शिवसेना भवनाच्या समोर लावलेलं पाहायला मिळत आहे। त्यासोबत आपण जर पाहिलं तर यावरती एकंदरीत मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का? तर हो, नमवलं। कोणी नमवलं? तर ते तुम्ही मराठी जननी नमवलं। आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो, त्यामुळे हा आनंद साजरा करताना सुद्धा आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत, बाकी जल्लोष तर तुम्हालाच करायचा आहे अशा पद्धतीचा आशय या संपूर्ण बॅनरवरती लावण्यात आले। त्याचसोबत मराठी बांधवांना आव्हान सुद्धा करण्यात येत आहे की वाजत गाजत या, जल्लोषात या, गुलाल उधळत या, आम्ही तुमची वाट पाहतोय अशा पद्धतीचा आशय खरं तर या संपूर्ण बॅनरवरती लावण्यात आला आहे। एकंदरीतच शिवसेना भवनच्या समोर हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्रित निमंत्रण पत्रिका ही संपूर्ण महाराष्ट्राला असेल किंवा मराठी बांधवांसाठी शिवसेना भवनाच्या समोर लावण्यात आली आहे। श्रुती, नक्कीच ही दोन्ही दृश्य आपण पाहतो आहोतच, अपडेट्स घेत राहणार आहोतच वेळोवेळी। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।